उपस्थित सज्जनो, श्री क्षेत्र कांगरे गावातील समस्त ग्रामस्थ, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुर्दैवी विमान अपघातामध्ये निधन झालं आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली. शेवटी जगती पराधीन आहे पुत्र मानवाचा. एक हार्डवर्कर, अगदीच भल्या पाठी उठून काम करण्याची त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तळागाळातील शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातील ग्रामस्थांचा विकास साधण्यासाठी दादांची सदैव धडपड असायची हे आपण पाहिलं आहे. खरं तर महाराष्ट्राला अनेक असे अपघाती मृत्यूनं व असे जे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहे त्यांना येथे हिरावून घेतलं आहे आणि महाराष्ट्राची ती मोठी हानी झालेली आहे, देशाची मोठी हानी झालेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रभरातून काल अंतिम संस्कार सोहळ्यासाठी अनेक तालुक्यातून मान्यवर त्या ठिकाणी गेलेले होते. आपणही आपल्या श्री क्षेत्र कांगरे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दिवंगत दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन आज या रामप्रहरी श्रीराम मंदिराच्या प्रांगणात केलेलं आहे. दादांचे विचार या ठिकाणी तरुणांना नेहमीच प्रेरणादायी असणार आहेत आणि या ठिकाणी आपल्या गावातील कांगरे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब, त्याचप्रमाणे कांगरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, त्याचप्रमाणे कांगरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व सदस्य, संतामस्ते अध्यक्ष गाव समिती कांगरे आणि वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी धर्मकार्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आपण एक एक जण समोर येऊन आदरणीय दादांना या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून पुष्प अर्पण करणार आहोत आणि श्रद्धांजलीसाठी 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहोत. अतिशय दुःखद घटना आहे. परवा दिवशी अचानक सकाळी टीव्हीवर बातमी आली आणि खरोखर महाराष्ट्राचा खरोखर एक असणारा हिरा आणि कामाचा माणूस आपण या ठिकाणी गमावून बसतो. अजितदादांचा स्वभाव बद्दल जर बोलायचं ठरलं तर सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत अखंड लोकसेवा करणारा नेता असणारे अशा अजितदादा आपल्याकडून निघून गेलेले आहेत. अजितदादांचा स्वभाव अतिशय कणखर आणि लीडर असावा तर अजितदादांसारखा असावा. अशा प्रमाणे अजितदादा एखाद्याचं काम होणार असं तर त्याला जागेवर सांगितले, बाबा तुझं काम झालं काय, एखादा अर्ज जाऊ द्या, त्यांच्याकडे कुठलंही काम जाऊ द्या. पण अजितदादा त्या कामाची पूर्ण शहानिशा, त्याचं काम झालं की नाही, नुसता अर्ज घेतलाय त्याचं काम झालं की नाही हे पण असे लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्य जमून बसला. याच्या अगोदर पण आपण विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील, आर रावा असतील, हे असे ते त्यांच्यासाठी नेहमी लढले आणि सेवा हेच त्यांचं काम होतं. अजितदादांनी आताचे जर आपण नवीन त्यांचे रील्स पाहिले किंवा त्यांचे भाषण बघितलं तर अजितदादा नेहमी सांगायचे, बाबा तुमच्याकडे आता पैसा आला किंवा तुमचे प्रॉपर्टी एमआयडीसी केली किंवा तुमचे जमिनीचे पैसे झाले, बाबा राजकारण इतकं घाणे
तर राजकारण करू नका. राजकारण करू नका. तुमच्या मुलाबाळांना शिकवा, व्यवसाय करा आणि त्याच्यातून तुम्ही पुढे जा. या राजकारणाच्या पाठीमागे म्हणू नका. आणि आज त्यांना श्रद्धांजली म्हणून मी सांगतो की मी आजपासून कुठल्याही पक्षाचा नेता नाही आणि कधी गावात राजकारण करणार नाही. हीच माझी श्रद्धांजली असेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये बातमी काही आहे. आज आपण व्हॉट्सअपवर दादाच्याबद्दल युट्यूबमध्ये आलंय. दादा विमानाने 8:30 मुंबईत बसले. अवघे 40 मिनिटामध्ये बारामतीला आले. पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक असल्यामुळे रामजवळ असल्यामुळे रात्री 5-4 पूर्ण लोकांना काय केली सवय कशी राहते. डबा लावली म्हणजे 2 ते 3 तास वाट पाहिजे. अशी दादाची सवय अजिबात नव्हती. जो टायमिंग दिला त्या टायमिंगला लावून सभा घ्यायची. आणि दादा जे वाढले आपले आजी दादा ते आपल्या गावातलं माणूस किंवा घरातला माणूस गेल्यासारखं. म्हणजे पक्षीय राजकारण दादाकडे कधी नव्हतं. आज आपल्या जिल्ह्यामध्ये आयल्यानगरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. देवळे गावामध्ये ज्यावेळेस चंद्रशेखर भाऊ बोलत होते, राज्य विभाग होते. चंद्रशेखर भाऊ अगदी दशमया रडत होते. त्यांचा जन्मच आपल्या देवळे गावामध्ये झाला होता. त्यांचं लहानपण चंद्रशेखर भाऊनी जे सांगितलं त्या अक्षरशः डोळ्यात पाणी येण्यासारखं होतं. म्हणून असा नेता आपल्या महाराष्ट्राला काय दादांना या महाराष्ट्राची कानेकोपऱ्यातली पूर्ण माहिती होती. कोणत्या जिल्हा अधिकाऱ्याला कोणत्या कलेक्टरला जरी फोन लावला तर इतकी छाती होती का ते पुढे कलेक्टर दाटाळा होता. वाटाळ म्हणजे असं छोटं त्यांच्या पुढे चालत नव्हतं. तांडेलमध्ये समजा एखादं काम जर दिलं दादरच्या माणसाला तहसीलला फोन जर लावला त्या तहसीलला त्याचं उत्तर द्यावं लागत होतं. त्याचं काही त्यांच्या नगरचं फक्त आपण त्याच्याकडे गेलं त्याच्यावर बोलतो हा म्हणणार ते काम झालं तर नाही झालं पाहणार नाही. पण दादांच्या पुढं जे काम तालुक्यात जिल्ह्याचं दिलं दादांनी मंत्र्यात बसून त्या कामाची दखल घेऊन महिना 2 महिने तिथे जाऊन चुकीची दखलच घेणार असे आपले दादा आपल्याला निघून गेले. अतिशय वाईट झालेलं आहे. आपला नेता म्हणजे महाराष्ट्रातून कोणाचा नेता होणार नाही. शरद पवार नंतर खरोखर शरद पवारांनी आपला नेता घडवला होता. नेता काय अचानक घडत नाही असं आपले मुख्यमंत्री भाजपचे आपले देवेंद्र फडणवीस बोलले. गेले 20 वर्ष नेता घडायला लागतात, जायला 5 मिनिटं सुद्धा लागलेली. म्हणून ही पृथ्वी कधीच महाराष्ट्राची भरून येणार नाही. म्हणून माझ्या कुटुंबाच्या वतीने व आमच्या तांबेरे सहकारी सोसायटीच्या वतीने सभासदांच्या वतीने भावपूर्ण दादांना श्रद्धांजली वाहतो आणि काम तुमचे आहे. समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे आदरणीय चंद्रकांत भाऊ काका उपस्थित सर्व आंध्र गावकर आणि परिसरातील ग्रामस्थ विविध संघटनेचे अधिकारी पदाधिकारी गावचे सरपंच उपसमिती चेअरमन आणि सर्व 8 जानेवारी बुधवार दिवस. या बुधवारी महाराष्ट्र राज्याचा संख्या आवाज सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजाचा एक बुलंदाचा आवाज. त्या बुधवारच्या दिवशी हा बुद्धिमान नेता म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय ज्यांना कैलासवासी हा शब्द केलं देवाचा नाही आणि असे आपल्यातून गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मी कधी मला हातात निधन झालं आणि आपल्यातून त्यांना जावं लागलं. अजितदादा बाबत बोलायचं ठरलं तर वेळ होणार नाही. आणि अजितदादाबद्दल आपण टीव्हीद्वारे चॅनलद्वारे
त्यांचा कष्ट आवाज पूर्ण होणे नाही. अजितदादासारखं व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. एक सर्वसाधारण कुटुंबातून गेलेले व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांसाठी शेवटपर्यंत ते व्यक्तिमत्व भेटलं आणि आज आपल्यात नाही. आणि म्हणून आज आपण सर्वांनी अजितदादासाठी जे जे आयोजन केलं आहे म्हणून मी माझ्या अमृतवाच्या व्यक्तीला या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवारांना पावसाळा संदेश अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण येते राहिलं. खऱ्या अर्थाने अशा कणखर इतक्या लोकांचं आलं म्हणजे हे दुर्दैवी घटना आहे. परंतु हे पुढे कोणाचं काही चालत नाही. युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या खात्याला खांदा देऊन त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही रस्ते असतील, लाडकी बहीण असेल, अनेक अशा सोसायटीचा धन्य असेल, अनेक असे उपक्रम राबवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा मोठा प्रवास आहे. परंतु दादाच्या जाण्याने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मी दादांना सेवा संस्थेच्या वतीने, समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांना बहुत श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण कुणाला बोलू शकते सकाळचा सूर्य जर मावळतीला गेला तर तो सोहळा वाटतो. तोच सूर्य जर दुपारी मावळतीला गेला तर तो आघात वाटतो. असाच आघात आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावरती झाला. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे यांनी बोललेले हे वाक्य आजही इतिहासात आहे. एखादा करता माणूस गेला तर सर्व समीकरणे बदलतात. आज या गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते. सन्माननीय अजितदादांचं अकाली जाणं नक्कीच महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं नुकसान असून मी ग्रामपंचायत तांबेरे व आमच्या मुसमाडे परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. आपल्या राज्याचे पंतप्रधान स्पष्ट होते. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्याचे आज आपल्या सकाळी वाईट दादांचा स्वभाव अतिशय कठोर स्पष्ट होता आणि सरकारमध्ये असताना वेगवेगळ्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी भरपूर अशा प्रमाणात त्यांच्याविषयी त्यांच्यासारख्या कणकर आणि स्पष्ट
संजय पवार आहे.
बसायला संपूर्ण झाल्यानंतर आपण पुष्प अर्पण करून आपण जलीत परत अर्पण करूया. आपण सर्वजण जोडून उभे राहणार आहोत. व्यासपीठावर त्या ठिकाणी बसायला करत आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दानहे जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचील तो ते लावो प्राणीजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावर्त भेटतो या पुता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे आर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन सदा सज्जन सोयर होतुम किंबहुना सर्व सुखी पुण्य हो निती लोकी भजे जे आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोके द्रष्टा द्रष्ट विजय होवा विजय एत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला ओम शांती शांती शांती. अजित दादा अमर रहो.